जंगल कॅट, जंगल कॅट. जंगल कॅट आहे. एक वाईल्ड कॅट मिळाली आहे मस्त. इट वॉज अनएक्सपेक्टेड. मस्त सनलाईट मध्ये त्याची शेपटी बघा केवढी मोठी आहे. ब्लॅक काईट नाही आहे, हा हॅरियर आहे. मस्त रिफ्लेक्शन मिळालंय. गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण चाललोय कवडी पाट हडपसर. वंदे भारत. अरे बरीच मोठी आहे. आपण चाललोय कवडी पाटला. कच्चा रस्ता चालू झालाय, बघूया. बऱ्याच दिवसानंतर कॅमेरा हातात आणि आपण आलो आहोत कवडी पाटला. कवडीपाट एक गाव आहे हडपसरच्या पुढे आणि इथे बरेच जण येतात पक्षी बघायला. सहज आपण करणार आहोत फोटोग्राफी, बर्ड्स फोटोग्राफी. ही आपली नदी, आय थिंक भीमा नदीच आहे, इंद्रायणी जी पुढे पंढरपूरला जाते. सो तिथे एक काईट बसली आहे. एक फोटो मारूया आपण, चला. ब्लॅक काईट, ब्लॅक काईट नाही आहे, हा हॅरियर आहे. मस्त. चला बघूया बर्ड्स एक एक कसे काय आहेत. सारा कचरा आहे बघा. पूर्ण वाट लागली आहे नदीची. ऑफकोर्स सिटीच्या बाजूला असंच असणार आहे. आणि पाणी पण घाण आहे एकदम. आणि हा ट्रेल कसा आहे बघा, जर तुम्ही बर्डिंगला येणार असाल तर हा पूर्ण ट्रेल मारायचा आहे. मी थोडा लेट झाला आहे, मला 9:15 झालेत. पण हा सरळ गेलात तुम्ही तर बरेच बर्ड्स दिसणार आहे. आणि आतमध्ये जंगलात त्यापर्यंत तिकडेपर्यंत तो ट्रेल आहे असा आत. आणि आतमध्ये पण भरपूर पक्षी आहेत. पलीकडची बाजू चांगली आहे, तिकडे जास्त शेती वगैरे. या साईडला गाव आहे एक. आणि बरेचसे बर्ड आहेत, स्टिल्ट, परत आपले इग्रेट वगैरे. लाईट मस्त पडला आहे. बरंचसा इथे कचरा अडकला पण आहे, लाकडी मोठी मोठी. हे बहुतेक गणपती बाप्पाचं स्ट्रक्चर आहे मागचं. शेल्डक दिसला, ब्लॅक आय पीस दिसला. त्या बाजूला बरेच पेंटेड स्टॉर्क आहेत, हेरॉन आहेत आणि आपले हॅरियर वगैरे भरपूर आहेत. शेल्डक आहे इथे वेगळा, रडी शेल्डक, वॅकटेल, बाकी वॉटर बर्ड्स भरपूर आहेत. मस्त आहे. त्या साईडला भरपूर आहेत. ह्युमन टच तिकडे कमी आहे थोडा, त्यामुळे बर्ड्स मस्त एन्जॉय करत आहेत. ही आपली स्टिल्ट आहे, लांब पाय असलेली स्टिल्ट. बघा रडी शेल्डक आहे तिथे तर बघा. आणि स्टिल्ट आहे आणि पॉन्ड हेरॉन. चला आतमध्ये आपण जाऊया. आत जंगलात एक ट्रेल मारूया. आणि नाईस.
ह्या पूर्ण नवीन बिल्डिंग झाल्या त्या, आधी काहीच नव्हतं. मी एक 10 वर्षापूर्वी आलो होतो, त्यावेळेस कचरा पण बिलकुल नव्हता आणि आम्हाला खूप सारे बर्ड्स दिसले होते. जवळजवळ 60-70 स्पेसीस दिसल्या होत्या. आत्तासुद्धा आहेत, 50 एक होऊन जातील. त्यावेळेस आम्ही बर्ड रेससाठी आलो होतो. चला आता आपण आतमध्ये हा ट्रेल मारूया मस्त जंगलातला. आतमध्ये पण काईट्सचे नेस्ट वगैरे, आऊल पण दिसण्याची शक्यता आहे. जर दिसला तर आपलं लकच आहे म्हणायचं. चलो, ते बघा कोंबड्यांची पिशं एवढी सारी. कसं काय एवढं घेऊन येतात की टाकलं इथे कोणी? हो, ते टाकलंच असणार आहे. एवढी सारी कोंबड्यांची पिसं आहेत. हा काय विषय आहे माहीत नाही. पक्ष्यांनी आणलंय किंवा कोणी टाकला असावा, यू नेव्हर नो. सावकाश जावं लागणार आहे. इकडे एक इग्रेट आपला कॉर्मॉरन बसलाय बघा, जो पंख सुकवतोय. आणि इथे रेडी शेल्ड आहे, मस्त सिलोवेट आहे कारण बॅकलाईट आहे. सो हळूहळू त्या झाडाच्या मागे जातो आणि 2-4 क्लिक मारतो. चलो, मस्त रिफ्लेक्शन मिळालं आहे. पावसाळ्यात पाणी बघा कुठपर्यंत येतं, लिटरली तिथपर्यंत. यस, एवढं पाणी येत असेल इथे पावसाळ्यात. खूप सारे रॅप्टर्स इथे वरती बसले होते, हॅरियर, काईट्स वगैरे. आणि खाली बघा, वरती इथे नदीतनं पकडून आणतात कोंबड्यांचे पार्ट्स आणि सगळी पंख खाली इथे पिसं आहेत. खूप आहेत रॅप्टर. पाण्यामुळे कचरा एकदम आतमध्ये ट्रेलमध्ये पण आलाय बघा. जंगलामध्ये सर्व झाडांना अडकलाय. विचित्र परिस्थिती आहे बघा. एवढा मस्त ट्रेल आहे हा, पक्ष्यांसाठी बेस्ट आहे. पण काय करणार, कोणीतरी पर्स वापरली असेल, नदीत टाकली, आली. जंगल कॅट आहे. जंगल कॅट दिसली मला, जंगल कॅट. एक वाईल्ड कॅट मिळाली आहे मस्त. इट वॉज अनएक्सपेक्टेड. मस्त सनलाईटमध्ये त्याची शेपटी बघा केवढी मोठी आहे. एक नंबर, एक नंबर. इकडेच गेली ती पुढे कुठेतरी, पण मस्त शॉट मिळाले. कवडी पाठ वरती. सो चांगलं आहे, त्यांचं पॉप्युलेशन आहे इथे. आणि वाईल्ड कॅट, वाव. पग मार्क दिसत आहेत.
हे बघा, हे बघा पग मार्क्स. सो इथे चांगलं पॉप्युलेशन आहे कॅटचं असं दिसतं एकंदरीत. आपण ऑलमोस्ट एंडपर्यंत आलो आहे ट्रेलच्या. इथे थोडा वेळ बसूया. वाईल्ड कॅट परत दिसली नाही मला. पाठलाग केला मी, पण ती कुठेतरी गायब झाली किंवा झाडावर चढली असेल. पण तिने नक्कीच मला बघितलं असेल. वाईल्ड कॅट आपली जंगल कॅट होती, कन्फर्म केलं आहे. नशीब बिबट्या नव्हता, पण बिबट्या पण इथे असू शकतो. इथे उथळ आहे थोडं पाणी. थोडं जाऊया पुढे आणि बघूया. चला. असा इकडनं टर्न घेतलाय नदीने. मस्त दिसतंय पात्र. इथे कचरा थोडा कमी आहे. तिथे थोडे बर्ड्स आहेत पुढे त्या ठिकाणी. आपण इकडनंच ट्राय करूया, डिस्टर्ब नको करायला. इकडे एकदम निवांत आहे, अनटच. वीज जो आहे तो आता तिकडे बऱ्यापैकी लांब राहिला आहे, दिसत पण नाही आहे. बरेच पुढे आलो आपण, जवळपास 1 किलोमीटर. ठीक आहे, आता थोडा रेस्ट घेऊया, मग जाऊया रिटर्न.